Hello friends, myself Dattatreya Jadhav. I am from HM College, Karad. Today we are going to solve some examples on definite integration by parts. Look at here. The theorem says integral from a to b u into v dx is equal to u into integration of v dx. Value of that primitive is from a to b minus integration from a to b derivative of u, that is du by dx, into integration of v dx with respect to x. विद्यार्थी मित्रांनो, यावरचे एक्झाम्पल सॉल्व करताना थोड्याशा तुम्हाला अडचणी येतात, तर त्या अडचणी न येण्यासाठी मी इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा हा रूल तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतोय. हे आपलं फर्स्ट फंक्शन आहे आणि हे आपलं सेकंड फंक्शन आहे. We choose first function and second function from the letters of the word Lie, where L stands for logarithmic, I stands for inverse, A stands for trigonometric, algebraic, T stands for trigonometry, and E stands for exponential. ज्या लेटरचं फंक्शन असेल फर्स्ट ते फर्स्ट फंक्शन आणि नंतरचं लेटर असेल ते सेकंड फंक्शन. दोन फंक्शन्स असणार आहेत. जे पहिले लेटर असेल या वर्डमध्ये ते आपलं फर्स्ट फंक्शन आणि दुसरं फंक्शन जे असेल ते आपलं सेकंड लेटर म्हणजे यामध्ये असणाऱ्या क्रमानुसार. किंवा पहिलं फंक्शन हे डिफरन्शिएबल असलं पाहिजे आणि दुसरं फंक्शन हे इंटिग्रेबल असलं पाहिजे. हे असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता हा फॉर्म्युला यूज करताना हा आपल्या इनडेफिनेट इंटिग्रेशन सारखाच आहे. फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इनसाइड द इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड. पण हे जे लिमिट्स कुठं पुट करायचे हे तुम्हाला समजलं पाहिजे. या ठिकाणी काय होतं तर हा ब्रॅकेट कंपल्सरी फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड या टर्मला असणं गरजेचंच आहे. अदरवाईज तुम्हाला त्या ठिकाणी व्हेरिएबलमध्ये आन्सर येतो, कारण की तुम्ही या यूला लिमिट पुट करत नाही, त्यामुळे ते आन्सर व्हेरिएबलमध्ये येतं. आणि आपल्याला माहिती आहे डेफिनेट इंटिग्रेशन सॉल्व केले की ते आन्सर्स कशात येणार आहे, एका कॉन्स्टंट नंबरमध्ये. ओके, तर व्यवस्थित बघा. यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डीएक्स, व्हॅल्यू ऑफ दॅट प्रिमिटिव्ह फ्रॉम ए टू बी मायनस इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी. इथं फक्त इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी लाच लिमिट द्यायचं. du by dx इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डीएक्स. आतल्या इंटिग्रेशन जे आहेत त्यांना आपण व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह फ्रॉम ए टू बी असं लिहिणार नाही किंवा इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी अशा पद्धतीने लिहिणार नाही. व्यवस्थित लक्षात आलं. फर्स्ट टर्म असेल ती कंप्लीट झाल्यानंतर त्या पूर्ण टर्मला फर्स्ट टर्मला ब्रॅकेट टाकून तुम्ही ए टू बी लिहायचं आणि सेकंड टर्म जे असेल त्याच्या स्टार्टिंगचं इंटिग्रेशन असेल त्यालाच तिथं लिमिट लिहायचे. ओके, हे व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आता आपण काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट इंटिग्रल फ्रॉम 0 to pi by 2. Evaluate integral from 0 to pi by 2 x into sin x dx. x into sin x dx. आता फर्स्ट क्लिअरली तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात आल्याच पाहिजे की हे इंटिग्रेशन वरचं एक्झाम्पल आहे. आता इंटिग्रेशनचं एक्झाम्पल असेल तर आपण काय करतो, i ने डिनोट करतो. i इज इक्वल टू डिनोट करून घेतो. इंटिग्रल फ्रॉम 0 to pi by 2 डेफिनेट इंटिग्रेशन आहे. ओके, आणि ही जी टर्म आहे ती रीड करताना आतमध्ये रीड केली x into sin x. काय रीड केलेलं आहे, x into sin x. हिअर दॅट टर्म इज प्रोडक्ट ऑफ टू टर्म्स. म्हणून मी काय करणार आहे, इंटिग्रेशन बाय पार्ट्स ने एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. आता बाय पार्ट्स मध्ये मला सांगा, साइन म्हणजे हे ट्रिग्नोमेट्रिक वाले, x आहे म्हणजे हे अल्जेब्राइक वाले. बरोबर, साइन आहे म्हणजे ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, x आहे म्हणजे अल्जेब्राइक फंक्शन आहे. आता या लेटर मध्ये या वर्ड मध्ये a अगोदर येतोय का t अगोदर येतोय, a अगोदर येतोय, a अगोदर येतोय म्हणून हे तुमचं कसलं फंक्शन असणार आहे, फर्स्ट फंक्शन असणार आहे. आणि t नंतर येतोय म्हणून ते तुमचं कसलं फंक्शन असणार आहे, सेकंड फंक्शन असणार आहे. इथं फक्त मी लिहितो ऑन इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स. तुम्हाला समजावं म्हणून हा फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे.
Therefore, I is equal to first as it is. First कोण आहे तर x as it is into integration of second. Integration of second म्हणजे कोणाचं sin x चे integration. Value of the primitive is from lower limit 0 to upper limit pi by 2. ह्या पूर्ण टर्मला ब्रॅकेट टाकूनच तुम्ही 0 to pi by 2 लिहायचं. जर पूर्ण टर्मला ब्रॅकेट नाही टाकणार तर काय घडतं, हा x जो असतो त्याचं लिमिट पुट करायचं राहतं आणि त्याचं लिमिट पुट करायचं राहिलं तर आन्सर तुमचं x मध्ये येतं, व्हेरिएबल मध्ये. डेफिनेट इंटिग्रेशनचं आन्सर कसं येते, कॉन्सेप्ट. ओके, सो फर्स्ट as it is integration of second minus inside the इंटिग्रेशन ला लिमिट लिहायची आहे आपण 0 to pi by 2. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे d dx. फर्स्ट फंक्शन आहे आपलं x इनटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड आणि सेकंड फंक्शन आहे आपलं sin x विथ रिस्पेक्ट टू x. याला देखील ब्रॅकेट टाकून घ्या आणि हा dx परत येईल. हा dx या इंटिग्रेशनचा आहे आणि हा dx या इंटिग्रेशनचा आहे. ओके, which is equal to x into sin x चं इंटिग्रेशन. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x cos x minus sin x. मग sin x चं इंटिग्रेशन काय आहे, minus cos x. सो x into minus cos x आणि याला आपण काय करणार आहे, ब्रॅकेट टाकणारच आहे. व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह फ्रॉम 0 to pi by 2. इथे इंटिग्रेशनचं काम सांगितलेलं आहे. मायनस इंटिग्रल फ्रॉम 0 to pi by 2 ते तसेच ठेवू. डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 लिहिली नाही तरी चालेल इनटू इंटिग्रेशन ऑफ sin x. इंटिग्रेशन sin x चं काय केलंय आताच, मायनस cos x आणि हा dx बाहेरचा, इथला dx निघून गेलेला आहे इथे इंटिग्रेशन काढल्यानंतर. हे सोडून हे लिहिताना मला कसं लिहावं लागेल, मायनस x इनटू cos x. व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह फ्रॉम 0 to pi by 2. x इनटू मायनस cos x मायनस हे मायनस 1 इंटू मायनस हे मायनस cos x येतील, मायनस मायनस काय होतील, प्लस होतील आणि इतर आहे काय तर 0 to pi by 2 इंटिग्रेशन ऑफ cos x dx. आता थोडंसं पुढे जातोय. therefore I is equal to ह्या ठिकाणी आपण आता व्हॅल्यूज पुट करणार आहे. व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह एट अप्पर लिमिट म्हणजे x ची व्हॅल्यू आपण pi by 2 टाकणार आहे आणि मायनस व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह एट लोअर लिमिट. प्रिमिटिव्ह काय आहे तर मायनस x cos x आहे. तिथं मी काय व्हॅल्यू टाकतोय तर अप्पर लिमिटची pi by 2 म्हणून हे होणार आहे मायनस pi by 2 इंटू cos pi by 2. व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह एट अप्पर लिमिट आहे मायनस व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह एट लोअर लिमिट म्हणजे 0 टाकणार आहे मायनस 0 इंटू cos 0. ओके, हे झालं व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह एट लोअर लिमिट प्लस नेक्स्ट लाईनला लिहितो cos x चे इंटिग्रेशन sin x चे डेरिव्हेटिव्ह cos x चे इंटिग्रेशन sin x म्हणून इथे येणार आहे sin x आणि त्या प्रिमिटिव्हला लोअर लिमिट असणार आहे 0, अप्पर लिमिट असणार आहे pi by 2 which is equal to cos pi by 2. cos 0 हा 1 असतो आणि cos pi by 2 हा 0 असतो म्हणून pi by 2 0 असल्यामुळे cos pi by 2 0 असल्यामुळे मायनस pi by 2 into cos pi by 2 ही टर्म 0 येणार आहे मायनस हे 0 इंटू असल्यामुळे ही पण टर्म 0 झालेली आहे प्लस आता या टर्मला आपण व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह एट अप्पर लिमिट टाकणार आहे आणि व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह एट लोअर लिमिट चेक करणार आहे. व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह एट अप्पर लिमिट म्हणजे pi by 2 टाकणार आहे म्हणून हे होणार आहे sin pi by 2. ओके, मायनस व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह एट लोअर लिमिट म्हणजे हे होणार आहे sin 0. हे 0 मायनस 0 कॅन्सल सोडूनच देऊया आपण sin pi by 2. sin pi by 2 असतो 1 आणि sin 0 असतो 0. 1 मायनस 0 1 म्हणजे ह्या एक्झाम्पलचं तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे 1. इंटिग्रल फ्रॉम 0 to pi by 2 x sin x dx. एकच गोष्ट महत्त्वाची आहे की फर्स्ट टर्म जी असेल आपली इंटिग्रेशन सोडवताना आपल्याला ही एक फर्स्ट टर्म आहे आणि ही एक सेकंड टर्म आहे. फर्स्ट टर्मला ब्रॅकेट टाकून लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट लिहिणं गरजेचं आहे आणि सेकंडरी टर्म आहे म्हणजे ज्याचं इंटिग्रेशन घेतो
त्यामध्ये बाहेरच्याच इंटिग्रेशनला फक्त आपण काय करणार आहे, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट लिहिणार आहे. हा आपला इंटिग्रेशन बाय पार्ट्स डेफिनेट इंटिग्रेशन साठी रूल आहे. ओके, नेक्स्ट आपण पुढे जाऊया, दुसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 0 to 1 x into tan inverse x. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 0 to 1 x into tan inverse x dx. बघा या ठिकाणी x into tan inverse x आपण रीड करतो, म्हणजे हे एक्झाम्पल आपलं परत एकदा कशावरचं असेल, इंटिग्रेशन बाय पार्ट्स वरचं असेल. मग या इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये असेल तर मला काय करावं लागेल, एकाला u म्हणावं लागेल, दुसऱ्याला v म्हणावं लागेल. मी काय केलं, फर्स्ट डिनोट दॅट गिवन इंटिग्रेशन बाय i is equal to integral from 0 to 1 x into tan inverse x. tan inverse x म्हणजे ते कसलं आहे, इनव्हर्स फंक्शन आहे, आणि x म्हणजे कसलं आहे तर अल्जेब्राइक फंक्शन. आता मला सांगा, हा जो वर्ड आहे लिया, LIATE, यामध्ये इनव्हर्स अगोदर येते सेकंड नंबरला आणि अल्जेब्राइक थर्ड नंबरला येते. पण इथं आपल्याकडे इनव्हर्स आणि अल्जेब्राइक आहे, म्हणजे इनव्हर्स अगोदर येते म्हणून फर्स्ट फंक्शन कोणतं असेल तुमचं, tan inverse x, आणि अल्जेब्राइक म्हणजे कोणतं असेल तुमचं x हे सेकंड फंक्शन असेल. इंटिग्रेशन बाय पार्ट्स काय सांगतं, इंटिग्रेशन बाय पार्ट्स तुम्हाला सांगतं फर्स्ट ॲज इट इज, पहिलं तसंच, दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशनच्या आतमध्ये पहिल्याची डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, मी तेच सॉल्व्ह करतो. ऑन इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स i is equal to, या ठिकाणी फर्स्ट ॲज इट इज म्हणजे हे tan इनव्हर्स x वाली टर्म तशीच ठेवणार आहे. इंटिग्रेशन ऑफ सेकंडचं इंटिग्रेशन म्हणजे कोणाचं, x चे इंटिग्रेशन असणार आहे. इथं या इंटिग्रेशनला आपण लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट लिहिणार नाही. ओके, इथं देखील लिहिलेलं नाही. व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह फ्रॉम 0 to 1, ह्या पूर्ण टर्मला फर्स्ट टर्मला आपण ब्रॅकेट टाकणार आहे आणि तिथं लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट लिहिणार आहे. मायनस first as it is integration of second minus inside the integration derivative of first, म्हणजेच कोणाची सेकंड या इंटिग्रेशन आपण लिमिट लिहिणार आहे म्हणून 0 to 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे d dx हा मी घेणार आहे tan inverse x into इंटिग्रेशन ऑफ सेकंड, म्हणजे इंटिग्रेशन घ्यावं लागेल मला x, या पूर्ण टर्मला ब्रॅकेट टाकून पुढे एक आपल्याला dx लिहिणं गरजेचं आहे, कारण की दोन इंटिग्रेशन्स आहेत, दोन dx च्या टर्म्स असल्या पाहिजे. which is equal हे tan inverse x तसेच into x चे इंटिग्रेशन तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. x square divided by value of the primitive from 0 to 1 minus integral from 0 to 1 derivative of tan inverse x, that is 1 upon 1 plus x square into integration of x, that is x square divided by dx. दोन dx होते, त्यातला हा इंटिग्रेशन सॉल्व्ह झाल्यामुळे हा dx निघून गेलेला आहे, बाहेरचा dx राहिलेला आहे. हे जरा व्यवस्थित सॉल्व्ह करतो. हे x into x square कधी x cube लिहून काय सांगता येतं त्यामुळे है ना, म्हणून x square divided by 2 हे पहिल्यांदा लिहितो, x square into tan inverse x divided by 2, value of the primitive from 0 to 1 minus हे 2 जे आहे ते कॉन्स्टंट आहे, ते बाहेर येते 1 upon 2 into integral from 0 to 1 into x square म्हणजे हे x square राहतील divided by 1 plus x square dx. ओके, ते सॉल्व्ह करून घेऊ. हे प्रिमिटिव्ह आहे, व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह एट अप्पर लिमिट 1 आहे, x आहे जी आपण 1 टाकणार आहे. therefore I is equal to 1 square into tan inverse 1 divided by हे 2 असतील आपले minus व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह एट लोअर लिमिट 0 आहे म्हणून ते येणार आहे 0 square into tan inverse 0 divided by 2. ओके,
हे पहिलं काम झालेलं आहे आपलं. -1/2 जर तुम्ही या ठिकाणी इंटिग्रेशन चेक केलं असेल, इंटिग्रेशन 0 to 1 x² डिवाइडेड बाय 1 + x², ते जर चेक केलं असेल तर ते इंटिग्रेशन आपलं कोणत्या टाइपचं आहे? अल्जेब्राइक टाइपचं. डिग्री ऑफ न्यूमरेटर इज इक्वल टू डिग्री ऑफ डिनॉमिनेटर. इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे, प्रॉपरला कन्वर्ट करावं लागेल बाय ॲक्च्युअल डिव्हिजन किंवा बाय ॲडजस्टमेंट. मी ॲडजस्ट करतो. ॲडजस्टमेंटनुसार काय करावं लागेल? डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करावं लागेल. डिनॉमिनेटरमध्ये आहे 1 + x², ते न्यूमरेटरमध्ये ॲड केले आणि परत लक्षात आलं न्यूमरेटरमध्ये तर x² आहे आपल्याला, म्हणजे 1 एक्स्ट्रा झाला, तो सबट्रॅक्ट केला डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये 1 + x² आणि हा dx. ओके, which is equal to हा 1² 1च tan इनव्हर्स 1 म्हणजे π/4 आणि हे मिळतील आपल्याला π/4 डिवाइडेड बाय 2. -0 इंटू एनी नंबर तो 0च मिळणार आहे, त्यामुळे त्या टर्म बद्दल मी काही पाहणार नाही. -1/2 तसेच इंटिग्रल फ्रॉम 0 to 1. बघा या ठिकाणी डिनॉमिनेटर सेपरेट जर झाला 1 + x², 1 + x² कॅन्सल होतील, 1 राहील. -1/1 + x² dx, which is equal to हे झाले π/4 डिवाइडेड बाय 2 म्हणजे π/8. -0 ते काही बघत नाही, पुढचं -1/2 इंटू इंटिग्रेशन मध्ये म्हणजे सबट्रॅक्शन आहे. इंटिग्रेशन मध्ये सबट्रॅक्शन असेल तर तुम्ही काय करणार आहे? इंटिग्रेशन सेपरेट करणार आहे. 1 चे इंटिग्रेशन काय आहे? तर 1 चे इंटिग्रेशन आहे x आणि 1/1 + x² चे इंटिग्रेशन काय आहे? तर ते tan इनव्हर्स x. हे डायरेक्टली आपण सॉल्व्ह करतो. इंटिग्रेशनच्या आतमध्ये ॲडिशन, इंटिग्रेशन सेपरेट वगैरे आता त्या गोष्टी आपण थांबवलेल्या. which is equal to π/8 -1/2 into व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह ॲट अप्पर लिमिट. अप्पर लिमिट म्हणजे कोण आहे? 1. इथंच 1 टाकणार आहे. 1 - tan इनव्हर्स 1. ओके, मायनस व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह ॲट लोअर लिमिट. लोअर लिमिट किती आहे आपलं? 0, म्हणजे 1 च्या ऐवजी 0 टाकणार आहे. 0 - tan इनव्हर्स 0, which is equal to हे π/8 तसेच ठेवलेले आहे. -1/2 into 1 as it is -tan inverse 1. tan inverse 1 is nothing but π/4 minus 0 tan inverse 0 is 0, which is equal to हे π/8 असतील -1/2 into 1. हे काय टर्म 0च येणार आहे, त्याबद्दल काय आपण 0च देणार. -1/2 into 1 -1/2 झाले. मायनस मायनस becomes plus 1 into pi आणि 2 into 4 किती 8 आणि पुढची टर्म ही 0 येणार आहे, त्यामुळे ते काही लिहिणार नाही. π/8 plus π/8 plus π/8 काही जण 2π/8 लिहितील किंवा काही जण डायरेक्टली π/4 लिहितील. मी लिहिलं 2π/8 -1/2. सिंप्लिफिकेशन करतो. सिंप्लिफिकेशन केलं pi divided by 4, 2 4s are 8 -1/2. हे फायनल आन्सर येईल आपल्या एक्झाम्पल्स. इंटिग्रल फ्रॉम 0 to 1 x into tan inverse x dx is equal to π/4 -1/2. हे आपलं फायनल आन्सर आहे. ओके, अशा पद्धतीने आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये यूज करू शकतो. फक्त काय काळजी घ्यायची, ही फर्स्ट जी टर्म आहे त्या फर्स्ट टर्मला आपण काय करणार आहे, ब्रॅकेट टाकणार आहे आणि इंटिग्रल फ्रॉम a to b लिहिणार आहे. आणि दुसरी जी टर्म असणार आहे त्या दुसऱ्या टर्मच्या बाहेर जे इंटिग्रेशन असेल तिथंच आपण लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट लिहिणार आहे. हे जे दोन इंटिग्रेशन्स आहेत, इंटिग्रेशन ऑफ v dx आणि ते इंटिग्रेशन ऑफ v dx, तिथं आपण लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट लिहिणार नाही. ओके, पुढे जाऊया. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. इव्हॅल्युएट इंटिग्रल 0 to infinity x into e raised to -x dx. x into e raised to -x dx. पुन्हा एकदा हे एक्झाम्पल जे आहे ते पुन्हा एकदा कोणत्या टाइपवर चाललेलं आहे, x इंटू आलेलं आहे. इंटू म्हणजे प्रोडक्ट, आणि आपण
हे पाहिलेलं आहे इनडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये. जर प्रोडक्ट असेल दोन वेगवेगळ्या फंक्शन्स तर आपण काय करतोय, प्रोडक्ट असेल तर बाय पार्ट्स, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ते एक्झाम्पल सॉल्व. हा इथला पार्ट परत करून घेतो, इंटिग्रेशन ऑफ v dx. सो फर्स्ट आणि सेकंड फंक्शन सिलेक्ट करायचं आहे. हे कसलं आहे, एक्सपोनेन्शियल. हे कसलं आहे, अल्जेब्राइक. आता मला सांगा ए अगोदर येतोय का ए अगोदर येतोय या वर्ड मध्ये? ए अगोदर येतोय ते पहिलं आणि ई नंतर येतोय ते दुसरं. ओके, म्हणजे तुमचं हे फर्स्ट फंक्शन असेल आणि हे सेकंड फंक्शन असेल. लक्षात येते? ऑन इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स. बाय पार्ट्स काय सांगतोय, first as it is integration of second minus inside the integration derivative of first into integration of second with respect to x. Therefore I is equal to by on integration by parts I is equal to first as it is x as it is integration of into integration of e raised to minus x dx. याला मी काय करणार आहे, ब्रॅकेट टाकणार आहे आणि तिथे लिहिणार आहे 0 to infinity minus इंटिग्रल फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. बाहेरचं जे इंटिग्रेशन आहे त्याला लिमिट्स द्यायचे. इनटू इनसाइड काय असणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट डी डी एक्स ऑफ फर्स्ट. फर्स्ट म्हणजे x ची डेरिव्हेटिव्ह इनटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड. इंटिग्रेशन सेकंडचं म्हणजे e रेज टू मायनस x चे इंटिग्रेशन या ठिकाणी असणार आहे आणि हा बाहेरचा dx एक असणार आहे. सिम्प्लिफिकेशन करतो, x तसाच इनटू e रेज टू मायनस x चे इंटिग्रेशन. e रेज टू x चे इंटिग्रेशन e रेज टू x e raised to minus x से इंटीग्रेशन e raised to minus x divided by coefficient of x जो कि है -1. वैल्यू ऑफ द प्रिमिटिव फ्रॉम 0 टू इंफिनिटी. ओके, माइनस इंटीग्रल फ्रॉम 0 टू इंफिनिटी डेरिवेटिव ऑफ x. x ची डेरिवेटिव किती येणार आहे 1. लिहिली नाही तरी चालेल, लिहिली तरी चालेल. 1 into e raised to minus x से इंटीग्रेशन e raised to minus x divided by -1 इथं आत्ताच काढलेलं आहे आणि हे ब्रॅकेट टाकून dx दिला पाहिजे. या इंटिग्रेशन चा dx कॅन्सल झालाय म्हणजे सोडवल्यामुळे निघून गेलाय आणि हा dx राहिलेला आहे तो लिहिणं गरजेचं आहे. हे असं सिम्प्लिफाइड करते -x into e raised to minus x व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह फ्रॉम 0 टू इन्फिनिटी मायनस आणि हा मायनस मी प्लस लिहितो इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू इन्फिनिटी 1 ने मल्टिप्लाय केलं ते e raised to minus x देणार आहे. ओके, आणि हा dx. आता हा प्रिमिटिव्ह, या प्रिमिटिव्ह मध्ये अप्पर लिमिटची व्हॅल्यू टाकणार आहे डिवाइडेड बाय मायनस लोअर लिमिटची व्हॅल्यू टाकणार आहे. थोडंसं त्याला तसंच ठेवलं तरी चालेल किंवा व्हॅल्यूज पुट केले तरी चालेल. देअरफॉर i is equal to व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह ॲट अप्पर लिमिट किंवा त्याला मी सिम्पलेस्ट फॉर्म देतो minus x divided by e raised to x value of the primitive from 0 to infinity minus and plus. आता इंटिग्रल e raised to minus x सॉल्व करायचं. त्याचं इंटिग्रेशन येणार आहे e raised to minus x divided by -1 value of the primitive from 0 to infinity which is equal to. आता या प्रिमिटिव्ह मध्ये मी व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह ॲट अप्पर लिमिट टाकणार आहे. ओके, अप्पर लिमिट टाकताना कसं होणार आहे बघा, मायनस व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह ॲट अप्पर लिमिट चेक करा फक्त मायनस इन्फिनिटी डिवाइडेड बाय e रेज टू इन्फिनिटी होणार. ओके, व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह ॲट अप्पर लिमिट झाली मायनस व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह ॲट लोअर लिमिट म्हणजे मायनस 0 डिवाइडेड बाय e रेज टू 0 होणार. हे जरा व्यवस्थित बघू आणि हे प्लस मायनस मायनस होते, मायनस किंवा प्लस मध्ये लिहायचं असेल तर प्लस मध्ये लिहितो -1 अपॉन e रेज टू x असं लिहिलं तरी चालेल. हे e रेज टू मायनस x 1 अपॉन e रेज टू x लॉज ऑफ इंडायसिस नुसार है ना, आणि त्याला 0 टू इन्फिनिटी देतो. मी काय केलेलं आहे, निगेटिव्ह पॉवर फक्त पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट केलेली आहे. निगेटिव्ह पॉवर फक्त पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट केलेली. आता e रेज टू इन्फिनिटी e ची व्हॅल्यू 2 पॉइंट समथिंग 2.7182 which is lies in between 2 and 3. e ची व्हॅल्यू 2 आणि 3 मध्ये आणि त्याचा इन्फिनिटी वाला पॉवर होणार आहे
म्हणजे एक मोठा नंबर असणार ॲज कम्पेअर टू इन्फिनिटी. इन्फिनिटीपेक्षा टू टू थ्रीचा मधला नंबर रेस टू इन्फिनिटी हा मोठा नंबर असणार आहे. ओके, म्हणून ह्याची व्हॅल्यू 0 येणार आहे. स्मॉल नंबर डिवायडेड बाय लार्ज नंबर, 1 डिवायडेड बाय 100 ते पॉईंट नॉट काहीतरी. ओके, तसं मायनस हे 0 डिवायडेड बाय ई रेस टू 0 म्हणजे 1 असणार आहे ना. ई रेस टू 0 1 असणार आहे आणि 0 डिवायडेड बाय एनी नंबर 0 येणार. हे झाले 0 मायनस प्लस व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह अपर लिमिट हे होणार आहे -1 अपॉन ई रेस टू इन्फिनिटी. -1 अपॉन ई रेस टू इन्फिनिटी मायनस व्हॅल्यू ऑफ द प्रिमिटिव्ह लोअर लिमिट. लोअर लिमिट 0 आहे. -1 अपॉन ई रेस टू 0 विच इज इक्वल हे 0 मायनस 0 0 होणार आहे. काय त्याच्यामध्ये काय अडचण नाही. ई रेस टू इन्फिनिटी आता सांगितलं ई हा नंबर 2 to 3 मधला आहे आणि त्याची इन्फिनिटी वर घेतली तर तो एक नंबर मोठा होणार आहे ॲज कम्पेअर टू 1 आणि 1 डिवायडेड बाय मोठा नंबर लार्ज नंबर तो 0 येणार आहे. म्हणून हे टर्म होणार आहे 0. ओके, मायनस ई रेस टू 0 किती येतं कोणत्याही संख्येची शून्यावी पॉवर 1 येते म्हणजे हे -1 अपॉन 1 आहे. ओके, हे 0 मायनस 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 काय होतील प्लस होतील आणि 1 अपॉन 1 म्हणजे 1 राहील. हे आपलं फायनल आन्सर दिलेले इक्वेशन्स. तुम्ही फक्त इथं दोन गोष्टी लक्षात ठेवा. ई रेस टू -x ॲज x टेन्स टू इन्फिनिटी तो येतो 0 ॲज x टेन्स टू इन्फिनिटी ई रेस टू -x हा काय व्हॅल्यू देतो 0 देतो. जरी हे कॅल्क्युलेशन केले नाही तरी चालतील. इथंच ई रेस टू -x ॲज x टेन्स टू इन्फिनिटी तो 0 लिहिला तरी चालेल. ओके students, I hope you understood today's examples on integration by parts from definite integration. Thank you for watching the video.